नमस्कार, मी लीना. आज आपण करतोय मस्तपैकी वांगा बटाटा भाजी. खूप सिंपल आहे आणि तुम्ही ही टिफिनसाठी पण करू शकता. थोडीशी वेगळी दाखवणार आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रीयन स्टाईल जेव्हा वांग बटाटा भाजी करतो त्यावेळेला बरेच वेळेला गोडा मसाला वापरला जातो किंवा कांदा लसूण मसाला वापरला जातो. आज मी थोडीशी वेगळी करणार आहे. बघूया कशी करायची ते. त्याच्यासाठी मी आधी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. त्याची आपण प्युरी करून घेऊया. आपली प्युरी करून झालेली आहे. आता भाजी करायला घेऊ. फोडणीसाठी तेल घालून घेते. साधारण एक 2-3 चमचे तेल घेते आहे. इथे मी एक मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर याची खलबत्त्यात लिटरली पेस्ट केलेली आहे. ती आता आपण फोडणीला घालणार आहोत. त्याच्या आधी तेल तापलंय. मोहरी, जिरं, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि ही जी मी आत्ता तुम्हाला पेस्ट सांगितलेली ती घालते. त्याचबरोबर ही जी प्युरी आपण केली होती ती घालणार आहोत. याच्यात कोरडे मसाले घालून घेऊ आपण. हळद, त्याच्यानंतर तिखट, त्याच्यानंतर धणेपूड, आणि हा मसाला जरा परतून घेऊया आपण. बाजूने तेल सुटायला लागल्यावर आता आपण त्याच्यात वांगी आणि बटाटा घालणार आहोत. इथे मी 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून चिरून पाण्यात घातली होती काळी पडू नयेत म्हणून. आणि त्याचबरोबर एक मोठा बटाटा पण चिरून घेतलेला सालं काढून. तोही पाण्यात घालून ठेवला होता, नाही तर बटाटाही काळा पडतो. चवीनुसार नेहमीप्रमाणे मीठ, थोडासा गूळ. गूळ ऑप्शनल आहे, तुम्ही घालत नसाल भाजीमध्ये तर नाही घातलात तरी चालेल. आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं पाणी. आणि ही भाजी झाकून ठेवूया आता. साधारण एक 5 मिनटं आपण भाजी अशीच झाकून ठेवणार आहोत. 5 मिनिटांनी बघूया बटाटा आणि वांग शिजलाय की नाही. भाजी आपली आता शिजलेली आहे. बटाटा पण तुम्ही बघू शकता शिजलाय. आता अगदी शेवटच्या मोमेंटला मी त्याच्यामध्ये घालते थोडा गरम मसाला आणि कोथिंबीर. आपली भाजी ऑलमोस्ट तयारच आहे. मी 2 मिनिटासाठी परत फक्त झाकून ठेवते. 2 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद केलाय. मस्त आपली वांगी बटाटा भाजी तयार आहे. काढून घेते.
आहे की नाही एक वेगळी पण मस्त अशी चटपटीत भाजी. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.